संताची अपाई हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तीची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुखतेची माझी हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष घेन आवडी, वचन नमोडी बोलिले ते, समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाम, जगननीत पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला सदैदवलहासं विठ्ठलं चिंतया, पांडुरंगा करो प्रथमान मना, पांडुरंगा करो प्रथमान मना, पांडुरंगा करो प्रथमान मना, पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमान मना, पांडुरंगा करो प्रथमान मना, पांडुरंगा करो प्रथमान मना, क्या बात है, पांडुरंगा करो प्रथमान मना, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, ज्याच्या कृपादाने कथेदार करो, क्या बात है, सद्गुरु दास तुका, दुसरे चरण संतातिया, दुसरे हो संतातिया, ज्याच्या कृपादाने कथेदार करो, बाबा जी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करो आवाज जय हो मना मना, दुसरे चरण संतातिया, हे पांडुरंगा करो प्रथमान मना, दुसरे चरण संतातिया, संतातिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 क्या बात है हो, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, हे हो नमो ज्ञानेश्वरा, ओम
क्या बात आहे, टाळी वाजवा एकदा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादि ज्ञानच विदाय भक्तिं विलोकितोयन समाधिराज वैराग्यवंतं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. थोडं शांत राहा माय मावल्यानो, थोडं एक तास सेवा करायची आपल्याला, थोडी शांतता रखा. सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात बोते नागनाथ घाटावरती ब्रह्मसवेसी रेडा बोलविन्या श्री ज्ञानेश्वरा श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को बास. मेरी मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बतावत ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्ति हो जाए. शिव समान दाता नहीं विपत्ति मिटाए पालनहार लज्जा मोरी राखियो शिव नदी के दास. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत
दंडवत तुझिया पाया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मोक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदित्य जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मैं देखन गई लाल को मैं हो गई लाल लाल संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा तीची माझी हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनातलं अत्यंतिक विश्वासाचं ठिकाण सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह माय बाप काय आपल्या सप्त्याचं वर्णन करायचं दादा. जेवढे टाळकरी सुंदर आहेत तेवढे वारकरी सुंदर आहेत. जेवढे वारकरी सुंदर आहेत तेवढी सिस्टीम सुंदर आहे. जेवढी सिस्टीम सुंदर आहे तेवढे वादक सुंदर आहेत. जेवढे वादक सुंदर आहेत तेवढे गायक सुंदर आहेत मायबाप. आणि जेवढे गायक सुंदर आहेत तेवढे ऐकणाऱ्या माझ्या मायमावल्या सुंदर आहेत. त्याचं कारण सांगू का सुंदर आहेत मायबाप. एखाद्या अंगाने तुम्ही विचार करू नका हा 3.5 हाताचा नर्तकी आहे ना मायबाप हाडा मासाचं शरीर बनलेले का सुंदर म्हणलं याचं कारण सांगू तुम्हाला. परमार्थाचा ठेवा प्राप्त करण्यासाठी परमार्थामध्ये अनेक जन्माचं पुण्य करावं लागतं. सहजासहजी कसा परमार्थ घडेल मायबाप. विठ्ठल विठ्ठल कीर्तन करणं भागवत कथा करणं हे सोपं आहे पण नियोजन करणं खूप अवघड आहे. एवढं सोपं नाही मायबाप. आणि काव महाराज का अन्नदान करावं अन्नदानाचं काय पुण्य लागते अन्नदानाची काहीतरी भक्ती असेल. एक सांगू तुम्हाला अन्नदान इतकं श्रेष्ठ दान नाही महाराज. काहीतरी पुरावा लागेल ना. कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्ट पुरावा मागते. एखाद्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी पुरावा द्यावा लागतो. काहीतरी पुरावा असते ना तो कोबरायचा. एक सिद्धी झाला
अतिशय सुंदर प्रमाण दिलं. हे कशित धिदल्या अन्न पोटी कुळाचे होय उद्धरण, पोटी आग केले पूर्ण ऐसे मैमान तीर्थाचे. किती सुंदर आहे मायबाप. आमची चोपदार बाग भाऊ का किती सुंदर आहे. काय वय बाबा तुमचं आता? 60 वर्ष वय. बाबा तुमचं वय काय आता? 70 वर्ष वय बाबा. 70 वर्षाचं वय असून बाबा 70 वर्षात अशी दिसतात बायचानस 18 वर्षात कशी दिसत असतील बाबा. किती सुंदर आहे महाराज. ही परमार्थातली ताकद आहे. एखाद्या लग्नामध्ये 25 नाही 30 लाखाचा बँड सांगा, 10 नाही 15 लाखाचं मंगल कार्यालय सांगा. एखाद्या लग्नामध्ये चांगलं स्वादिष्ट जेवणासाठी घ्या मायबाप, स्वादिष्ट पदार्थ देऊ द्या, पण 10,000ची दारू असल्याशिवाय अंग घालत नाही बाबा भागवत बाबा. एवढी ताकद आहे मायबाप. काय व्यसन करता मायबाप? व्यसनच जर करायचं असेल तर हरिनामाचं करा, झाला तर जीवनाचा उद्धार होईल. पण माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर त्या समाधी सोहळ्यामध्ये एखादा साध गेला मायबाप, एखादा भक्त गेला आणि फक्त एवढंच जर त्या सोहळ्यामध्ये म्हणलं ना, निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानुता बाई ज्ञान जकया, ओ माझी मुक्ताई मुक्ताई मुक्ताई, ओ माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई. एवढं जरी म्हणलं ना मायबाप तर निश्चित तुमचा आणि माझा उद्धार होईल. आज तुमचं भाग्य आहे मायबाप, या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिले ना, निश्चित तुमचं काहीतरी भाग्य. एक वाक्य सांगतो ऐका. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है मेरे दोस्त, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है मेरे दोस्त, लेकिन हर किसी का सपना मेरा भगवान पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो ही जिसे पांडुरंग परमात्मा बुलाते. एवढं सोपं आहे का हो दादा? नाही हो मायबाप. त्या मुलांसाठी टाळी वाजवा एकदा. वा वा वा. आमचे जगन महाराज बोडके अतिशय सुंदर वारकरी शिक्षण संस्था आहे मायबाप. आता तुमची संस्था त्या पौरला होती त्या दिवशी अर्धी मुलं त्या ठिकाणी कीर्तन केलं. मी तुमचे गुरुजी होते. बरेच खूप सुंदर आहे मायबाप. ही परमार्थातली ताकद आहे मायबाप. शाळेमध्ये कॉलेजमध्ये टाकल्यानंतर तुमचा मुलगा इंजिनियर, डॉक्टर, वकील, क्लास 1 क्लास 2 अधिकारी होऊ शकतो मायबाप. पण निर्व्यसनी जीवन जगण्याचं जर व्यासपीठ कोणतं असेल तर फक्त वारकरी संप्रदायाचं आहे. इथंच तुम्हाला योग्य दिशा देऊ शकते, इथंच तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकतो मायबाप. विश्वाच्या पाठीवरती एकच माझ्या ज्ञानोबारायची खुशी, एकच माझ्या तुकोबारायची खुशी आहे मायबाप. त्या खुशीमध्ये कधीच समाजाची दिशाभूल केल्या जात नाही. इज्जतदार मुलगा असू द्या मायबाप, पण 4 वर्ष माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जाऊ द्या. त्या सद्गुरू जोग महाराजांच्या पायावरती विलीन होऊ द्या. क्लास 1 क्लास 2 वाल्याचे डोकं चालत नाही एवढं सुंदर कीर्तन करतो मायबाप. हे फक्त माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची ताकद आहे. एकच अशी वारकरी शिक्षण संस्था या महाराष्ट्रामध्ये ज्या संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही मायबाप. तुम्हाला असं वाटतं का महाराज होणं सोपं आहे? अजिबात नाही. तुमच्या डोक्यातला भ्रम काढून टाका मायबाप. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बसल्यानंतर अगोदर व्याकरणाचा पेपर द्यावा लागतो. ज्ञानेश्वर बाबाला माहिती. एवढं सोपं नाही. वर्षाला 500 पोरं बसतात महाराज. 500 पोरांपैकी 100 पोरं घेतात फक्त. ही वारकरी शिक्षण संस्था वेगळी, पण जी मेन वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदीची मायबाप सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेमध्ये मुलाला राहायचं कसं, मुलाला बोलायचं कसं, मुलाला संस्कार कसे द्यायचे मायबाप, योग्य दिशा देण्याचं काम फक्त कोण करसाल तर फक्त सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. कधी तुम्ही सुट्टीच्या दिवसामध्ये फिरायला जाता मायबाप, कधी आळंदीला या आणि बघा माझ्या वारकरी संप्रदायाचं काय वैभवी. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताच्या पायावरती विश्वास ठेवला तुकोबर आहे म्हणतात, पण कसा ठेवला? सर्व भावे दास. काय वाच्या मनाने मी त्यांचा दास झालो. मग काय करतात? त्याची माझी हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. एखाद्या लेकरावरती एखादी माय कृपा करावी मायबाप, तशी संत कृपा करत असतात. का हो महाराज? एखादा साधक थकला शिनला भागला, मग काय करायचं? भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडी सर्व सुख. तुका म्हणे शेष हे न आवडी वचन न मोडी बोलिले. ते ज्या वचनावरती ठाम राहतात मायबाप, त्याच तुकोबरायचा अभंग आहे. काय माझ्या तुकोबरायच्या अभंगाची भूमिका असेल मायबाप? जेवढे संत श्रेष्ठ आहेत तेवढे ग्रंथ श्रेष्ठ आहेत, जेवढे ग्रंथ श्रेष्ठ आहे तेवढा संप्रदाय श्रेष्ठ आहे, जेवढा संप्रदाय श्रेष्ठ आहे तेवढी साधना श्रेष्ठ आहे. संप्रदाय म्हणण्यासाठी संप्रदायाच्या ठिकाणी 4 प्रकारचे तत्व असावे लागतात. त्या संप्रदायाला ग्रंथ असले पाहिजे, त्या संप्रदाय
संप्रदायाला देव असला पाहिजे, त्या संप्रदायाला साधना असली पाहिजे, तो संप्रदाय वेद बोरीत असला पाहिजे, त्या संप्रदायाला फल असलं पाहिजे. 5 प्रकारचे तत्व जर संप्रदायाच्या ठिकाणी असतील तरच तो संप्रदाय शोभून दिसतो. अन्यथा विश्वाच्या पाठीवर अनेक संप्रदाय झाले आणि अनेक संप्रदाय होऊन गेले मायबाप, पण माझ्या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय झाला नाही. जगाला पडलेलं कोडे. एवढं सोपं नाही हो मायबाप. भक्ती प्राप्त करण्यासाठी त्यागच करावा लागतो. आज निश्चित त्या सभा मंडपामध्ये आले ना मायबाप, तुम्ही निश्चित काहीतरी तुमचं भाग्य आहे. आणि कलियुगामध्ये जास्त काही घेण्याची आवश्यकता नाही हो. रस्त्यानं जरी शांतता राखा माय मावल्यानं, थोडा माझ्याकडे इतकं लांबून प्रवास करून आलो मी, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे मायबाप. शास्त्रामध्ये भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक आहे का, यत् फलम नास्ति तपसन योगेन समाधिनः तत् फलम लभ्यते सम्यक् कलोत केशव कीर्तन. किती सुंदर आहे का. कलियुग केवल नाम धारा, कलियुग केवल नाम धारा हो. सुमिर सुमिर हरी उतरहि पारा, सुमिर सुमिर हरी उतरहि पारा, सुमिर सुमिर हरी उतरहि पारा. कलियुग के बल नाम धारा, कलियुग के बल नाम धारा कलियुगामध्ये सर्वात सोपं सुंदर साधन काय असेल मायबाप तर भगवंताचं चिंतन आहे. कलियुग केवल नाम धारा, कलियुग केवल नाम धारा हो. सुमिर सुमिर हरी उतरहि पारा, सुमिर सुमिर हरी उतरहि पारा. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन हो. जेने नारायण येईल भेटी, जेने नारायण येईल भेटी. आपण भक्ती करत नाही का मायबाप. माय मावल्यानं तुम्हाला छोटासा तुमचा लेकरू म्हणून प्रश्न विचारतो, का हो माळ जपताना झोप येते का पैसे मोजताना हो. माळ जपताना झोप येणार महाराज, पैसे मोजताना कशी झोप येणार भागवत बाबा. 11 वाजू द्या मायबाप पण पाकिट येत नाही तोपर्यंत झोप येते का. हां आमचं सांगितले कशा गुदगुले होतात. हां लोकांना वाटते महाराज लोकांचे पैसे, महाराज लोकांच्या गाड्या. नाही हो दादा, एवढा त्याग करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आज जरी तुम्हाला मी कीर्तनकार झालो दिसत असेल, यासाठी 7 ते 8 वर्ष कालावधी मला अभ्यास करावा लागला. आमचे भागवत बाबा आज जरी एवढं सुंदर गायन करतात, नारायण महाराज, आमचे ज्ञानेश्वर माऊली असतील, आमचे दादा असतील, आमचे आकाश दादा एवढं सुंदर पकवत असतो मायबाप. आयुष्यातला 5 ते 7 वर्ष कालावधी फक्त अभ्यासच करावा लागतो. क्लास 1 क्लास 2 वर्ष अधिकारी होण्यासाठी मायबाप जेवढा अभ्यास करावा लागतो तेवढाच कीर्तनकार होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. एक सांगू मायबाप तुम्हाला, परमार्थ तरुणपणीच केला पाहिजे माणसाने. विठ्ठल 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 मंडळी तुम्हाला सापडली मायबाप, निश्चित काहीतरी तुमचं भाग्य आहे, निश्चित काहीतरी तुमचं पुण्य आहे. नाही तर आता मी त्या मेकरच्या समोर कीर्तन केलं भागवत बाबा, नाही तर काही ठिकाणी गायक अवघड येतं. त्या मेकरच्या समोर माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. हा मेकरच्या समोर कीर्तन केलं मी, ते आता मी कीर्तनामध्ये सहज म्हणलं, दिनाची माऊली आजी म्या देखिली. कोपऱ्यात बाबा उभी ते काय म्हणले, दिनाची माय मेली. असे गायक नाशी वादक असल्यावर अवघड आहे ना. विठ्ठल विठ्ठल तुमच्या गावातले
गावातले मंडळी आले माझ्याकडे म्हणले महाराज 2-3 दिवस ज्ञानी कीर्तन झाले, कोण ज्ञान सांगितलं, कोण वैराग्य सांगितलं, तुम्ही हसवा म्हणलं आपल्या गाडी सर्व माली. फक्त मला थोडं बोलू द्या अभंगावरती. काय अभंगाची भूमिका असेल मायबाप, काय अभंगाचा भाव असेल हो दादा. तुम्ही भक्ती करताना मीही भक्ती करतो मायबाप. भक्ती स्वरूपानं करत नाही, भक्ती अंतरंगानं करत नाही मायबाप. या अंतकरणातला एक अवयवानं भक्ती करा आणि त्या पांडुरंगाला म्हणा ना, देवा सर्वांचा त्याग केलाय मी, माझ्या पत्नीचा त्याग केलाय, माझ्या मुलांचा त्याग केलाय, माझ्या भावाचा त्याग केलाय, माझ्या बहिणीचा त्याग केलाय. आपण चॅप्टरपणा कुठं करू शकतो अक्षय दादा? आपण मैत्रिणीला घुमवू शकतो, आपण मित्राला घुमवू शकतो, आपण बायकोला घुमवू शकतो, आपण भावाला घुमवू शकतो. देवाला नाही घुमवायचं. देवाला कसं घुमवू शकता तुम्ही? अरे तो देवाची लीला बघा किती अवघड आहे मायबाप. तो साखर कारखान्याचा चेअरमन करतो, पण साखर पाहिली की शुगर वाढते. कोणत्याच गोष्टीचा अहंकार करायचा नाही मायबाप. अहो जाऊ द्या, तुम्हाला रामायणातलं महाभारतातलं 2 मिनिटं सोडून द्या, तुम्हाला माहित नाही. पण आता तर तुम्हाला काळ माहिती आहे ना मायबाप. कोरोनाच्या काळामध्ये अहो रक्ताची नाती सोडा मायबाप. ज्या लोकांना तुम्ही आपलंसं मानत होते, त्या पैशाच्या अभिलाषी पोटी ती लोक तुम्हाला सोडून गेली दादा. 2022-23 मधला, 21 मधला, 18 मधला काळ बघा ना बाबा तुम्ही. किती वाईट प्रसंग होता मायबाप. झाडाच्या लिंबोळ्या गळतील एवढे लोक मृत्युमुखी पावले मायबाप. ज्याला असं वाटत होतं माझी पत्नी माझ्यावरती प्रेम करते, त्याला पत्नीची किंमत कळाली. ज्याला असं वाटत होतं माझा भाऊ माझ्यावरती प्रेम करतो, त्याला भावाची किंमत कळाली मायबाप. पैशाच्या अभिलाषी पोटी रक्ताची नाती तुम्हाला सोडवू शकतात मायबाप. फक्त तुम्हाला निस्वार्थ प्रेम करणारं पात्र फक्त माझा पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाच्या चरणाची दा आणि त्या देवाला एकच म्हणा, देवा या संसारातली प्रत्येक साधनं सोडले मी, फक्त तुझाच नाम केलाय मी. काय त्या भगवंताचं नाम सुंदर आहे मायबाप. हो मैंने सब सहारे छोड़ दिए, बस तेरा सहारा ले लिया. हो मैंने सब सहारे छोड़ दिए, बस तेरा सहारा ले लिया. काय म्हणतो तो साधक? क्या झूठी थी कसमें, क्या झूठे थे वादे, क्या झूठी थी कसमें, क्या झूठी थी वादे. हो मैंने सब सहारे छोड़ दिए, बस तेरा सहारा ले लिया. मग सर्वांचा सहारा सोडलाय ना मायबाप. फक्त त्या पांडुरंगाची भक्ती करा. त्या भक्ती करत नाही का मायबाप? भक्ती तुम्हीही करता आणि भक्ती मीही करतो. आता अक्षय दादा एखाद्या मायमाऊलीच्या आपण घरी जाऊ आणि त्या मायमाऊलीला म्हणावं, आई तुमचे मालक किती सुंदर कीर्तनाला येतात, किती भागवत कथा ऐकतात म्हणे. महाराज त्यांच्या गंधावर जाऊच नका तुम्ही, ते रोज कीर्तनाला येतात म्हणे आणि जुनी चप्पल सोडतात आणि नवी चप्पल घेऊन येतात म्हणे. महाराज त्यांच्या गंधावर जाऊच नका तुम्ही. त्यानं दुसऱ्याच्या संडासा पुढे उभे राहिले म्हणे, फुकटचे 12,000 रुपये काढले म्हणे. त्यांच्या गंधावर जाऊच नका म्हणे तुम्ही. एवढी भक्ती, जास्त माळा घातल्या आणि जास्त गंध लावला म्हणजे लय परमार्थ आहे असं नाही दादा. परमार्थ थोडाच करा, बारीक माळ घाला, पण भक्ती एवढी करा. दिखावा नको माझ्या भगवान परमात्माला मायबाप. फक्त अंतकरणातला भाव पाहिजे, अंतकरणातलं प्रेम पाहिजे. आणि नारदाच्या गादून मी तुम्हाला सांगतो मायबाप, जर गोष्टीविषयी माणूस एकनिष्ठ असेल ना, तर विश्वाचा मालक कधी पण तुमचे अंजूळ भरून देईल मायबाप. एवढा प्रयत्न असला पाहिजे. फक्त स्वच्छ भाव असला पाहिजे, निर्मळ भाव असला पाहिजे. का त्या संताच्या पायावरती विश्वास ठेवायचा मायबाप? ऐका, संता इतकं श्रेष्ठ जीवनामध्ये कोणीच नाही दादा. रामायणातला सुंदर प्रसंग सांगतो, लक्ष द्या माझ्याकडं. प्रभू रामचंद्राला वनवास घडलाय, सीता आईसाहेब सोबत येत मायबाप. आलेल्या संधीचं सोनं करा मायबाप तुम्ही. आज तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे ना, निश्चित आलेल्या संधीचं सोनं करा, आलेल्या संधीचं सार्थक करून घ्या मायबाप. प्रभू रामचंद्राला वनवास घडलाय, सीता आईसाहेबाला वनवास घडलाय मायबाप. सायंकाळची वेळ आहे, प्रभू रामचंद्र सीताला म्हणतात, हे सीते काय होतं ग? एका राजाची मुलगी होती का तू? जनक तुझा बाप होता, अगं राज्य तुझ्या बापाच्या ताब्यात होतं, घोडे होते, पालखी होती, जे म्हणशील ती वस्तू तुला भेटली असती. काय भेटलं का माझ्यासोबत लग्न करून तुला? तळ हाताच्या फोडासारखं त्या सीताला जपलं होतं मायबाप. सीतालाच नाही, इज्जतदार बाप कोणताही आपल्या मुलीला तळ हाताच्या फोडासारखा जपतो मायबाप. पण मुलीनंही त्याच ताकदीत राहून इज्जतदार बापाची मान कधी समाजात झुकू दिली नाही पाहिजे. अरे पैशाच्या अभिलाषी पोटी समाज प्रेम करत असेल, एखाद्या मुलीचा बाप असेल दादा गरीब, पण त्या बापाची पात्रता नसताना बाप 25-25 लाख रुपये हुंडा देतो मायबाप. बापाची पात्रता नसताना बाप इज्जतदार लेकीचं लग्न एखाद्या मॉलमध्ये लावतो मायबाप. तेवढ्याच लायकीनं आपण ते वागलं पाहिजे. याचं कारण सांगू तुम्हाला, थोडं धाडस करून वाक्य सांगतो मायबाप. पैसा थोडा कमी कमवला तरी चालेल दादा, पण इज्जतदार मायने इज्जतदार बापानं फक्त पोरांसाठी संस्कार कमवले पाहिजे. कुठं होतं आपण? काय चालू होतं आपलं? म्हणा पैसे तू घेतून रानपटीन देतो का?
एवढं सोपं नाही माय बाप. प्रभू रामचंद्राला वनवास घडला होता, सीताई साहेब सोबत होते आणि गंगेच्या या काठावरून गंगेच्या पलीकडच्या काठावरती जायचं होतं. आणि त्या नावाड्याला म्हणतात, विश्वाचा मालक म्हणतो, ए नावाडी, मला गंगेच्या या काठावरून गंगेच्या त्या काठावरती जायचंय माय बाप. पण तो नावाडी म्हणतो, ओ प्रभू रामजी, नाही तुम्हाला नेऊ शकत. अरे तुला पैसा लागते, तुला पद लागते, तुला प्रॉपर्टी लागते, तुला सत्ता लागते, तुला अभिमान लागतोय, तुला मान लागतोय, जे मागशील ते मी तुला देतो, फक्त गंगेच्या या काठावरून गंगेच्या पलीकडच्या काठावर नेऊन सोड माय बाप. तरी तो नावाडी म्हणतो, नाही तुम्हाला नेऊ शकत. प्रभू रामचंद्रजी होते माय बाप. यात किंचित भाव जागृत झाला माझ्या विश्वाच्या मालकाचा. अरे योगी ध्यान करतात, त्यांच्या स्वप्नामध्ये मी नाही. साधा काळंदीला रात्रंदिवस माझी साधना करतील, साधना करत असतात, भक्ती करत असतात, प्रेम करत असतात, समर्पण करत असतात. त्यांच्या अंतकरणात पण नाही रे. साक्षात विश्वाचा मालक एका तासापासून तुझ्या समोर आहे माय बाप. एखादा साधक ज्यावेळेस भक्ती करत असेल ना, एखादी मायमाऊली भक्ती करत असेल माय बाप, एखादा व्यक्ती भक्ती करत असेल माय बाप, त्या भक्तीमध्ये खूप ताकद आहे. फक्त प्रेमाने त्या पांडुरंगाला बोलवा माय बाप. तो प्रेमाचाच भोग केलेला आहे का. जो प्रेम गली में आए नहीं है, जो प्रेम निभाना क्या जाने, जिसने कने प्रेम किया ही नहीं है, जो प्रेम निभाना क्या जाने. ज्यानं कधी प्रेमच केलं नाही माय बाप, ज्यानं कधी भक्तीच केली नाही दादा, एकनिष्ठ राहो दादा कोणत्या देवावरती, कोणत्याही देवाची भक्ती करा माय बाप. तुम्ही भक्ती करत असताना फक्त अंतकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे. त्या केवटाला माझा विश्वाचा मालक विचारतो, अरे काय रे तुझं नाव. केवट माझं नाव प्रभूजी. अरे साधक ज्ञान करतात, तपश्चर्या करतात, त्यांच्या स्वप्नामध्ये मी नाही. रात्रंदिवस योगी माझं ध्यान करतात, त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा नाही मी, अंतकरणामध्ये सुद्धा नाही. तुला काय लागत असेल, पैसा लागत असेल, प्रॉपर्टी लागत असेल, पद लागत असेल, जे लागत असेल मी तुला देतो, फक्त मला गंगेच्या या काठावरून गंगेच्या पलीकडच्या काठावरती सोड. त्या केवटानं उत्तर दिलं, मायबाप ऐका. ते केवट म्हणतोय, प्रभूजी मागच्या वेळेस तुम्ही या रस्त्याने आले आणि या रस्त्याने येत असताना एका शिळेला तुमचा पाय लागला आणि शिळेला पाय लागल्याच्या नंतर त्या शिळेची स्त्री झाली. माझ्या नावेला जर तुमची पाय लागला आणि त्या नावेची जर स्त्री झाली प्रभूजी, माझ्या पोटाचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे माझे नाव आहे, आणि त्याची जर स्त्री झाली तर मी काय करायचं. मग प्रभूजी म्हणतात, अरे केवटा, विश्वाची मालकीन तुझ्या सोबत आहे रे. कालच माझं लग्न झालंय तर आताच्या फोडासारखं जनकाने तिच्या मुलीला जपलंय. सीताई साहेबाला ज्यावेळेस प्रश्न विचारला, सीता हा केवट आपल्याला नेऊन सोडत नाही, त्यावेळेस प्रभू रामजी म्हणतात, सीते काय मिळालं का माझ्यासोबत येऊन तुम्हाला. पण सीताई साहेब म्हणतात, मालक ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी मी तुमची झाली. तुमचं सुख तेच माझं सुख, तुमचं दुःख तेच माझं दुःख. पण एक सांगू भागवत बाबा, हे कुंडली काढणारे पण लय भारी झाले. ते प्रभू रामच्या, आता मी काल एक वाचलं माय बाप, त्या आणि आपलं ओपन चॅलेंज काय विषय नाही त्या गोष्टीत. आता भागवत बाबा नंतर बोलू आपण या विषयावर. प्रभू रामचंद्रजीची कुंडली सीताई साहेबाची कुंडली काढली होती. त्या दिवशी कोणत्याच अशा कुंडलीमध्ये ही नव्हती निघली माय बाप. त्यांच्या गुणामध्ये असंच कुठंतरी नव्हतं की प्रभू रामचंद्रजीचं लग्न झालं की त्यानंतर त्यांना वनवास घडणार आहे. पण आत्ताचे महाराज लोक मायबाप, ज्याचा हात नाही त्याचंही भविष्य आहे. तुम्ही काय सांगता, 6 महिने टिकणार नाही, 5 महिने टिकणार नाही, बेवड्यासोबत लग्न करून देता का मग तुम्ही. जो पोरगा पंढरपूरची वारी करतो, नित्य स्नान करतो, भगवंताचं चिंतन करतो, आमचे गुरुजी आमचं भविष्य सांगू शकत नाही. शंभरा महाराज आजकालचं काय भविष्य सांगणार आहे महाराज. अहो जे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे बाल ब्रह्मचारी लोक आहेत मायबाप, त्यांना जर आम्ही प्रश्न विचारला, बाबा आमचं काहीतरी तुम्ही सांगा, पुढं काय करतील, आम्हाला गुरु करून घ्या, आम्हाला साधना द्या, आम्हाला भक्ती करून घ्या, त्यावेळेस आमच्या गुरुवराच्या मुखातलं वाक्य मायबाप ते म्हणतात, अहो तुम्ही भक्ती करा, तुम्ही प्रेम करा, तुम्ही समर्पण करा, हाच माझ्यासाठी गुरुचा आशीर्वाद आहे मायबाप. मग आपण कोणाचं भविष्य पाहतो महाराज. अरे ज्याचं हात नाही त्याचंही भविष्य आहे मायबाप. फक्त विटीवरच्या मालकाचं तुम्हाला भक्ती असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे मायबाप. पण ज्याला काहीच कळत नाही भागवत बाबा, ते म्हणते टिकणारच नाही आणि चांगलंच होणार नाही. अहो काय महाराज, असं कशा दिशाभूल करू नका, एक दिवस रट्टे देतील तुम्हाला लोक. एवढं सोपं नाही. अहो आम्ही हे भागवत बाबा किती वर्ष आले बाबा तुम्हाला, 30 वर्षापासून आमचे भागवत बाबा गायन करतात. आमच्या अक्षरदादा माझ्यापेक्षा सिनियर आहेत, 15 वर्षापासून पक्वाद वाजवतात. आमचे बाबा असतील, आमचे ज्ञानेश्वर दादा नंबरचे विद्यार्थी येतं. ज्ञानेश्वर दादा भविष्य कळते का वाजू. अहो आमचंच आम्हाला समजत नाही महाराज, लोकांचं कुठं सांगू आम्ही. दिशाभूल समाजाची करू नका. हे बघा मी महाराज मंडळींना पण, महाराज मंडळी कोणची वारकरी संप्रदायातली नाही, ही बाकीची मंडळीची लग्न लावते, कोणी लग्नाची विधी पार पडते, त्यांना म्हणजे हात
जोडून विनंती, तुम्ही एखाद्या गुंडाला फसवू शकता, महाराजाची कशी दिशाभूल करू शकता? अरे ती सुगरणबाई रोजच स्वयंपाक आली ना हजर, एखादा नवीन आचार्य आला मग ठीक आहे, त्याची कशी दिशाभूल करू शकणार आहे तुम्ही? एवढं सोपं नाही हो दादा. का वाक्य मी एवढं ताकदीने बोलतोय मायबाप? काय त्या प्रभू रामचंद्राचा वनवास घडला असेल प्रभू रामचंद्रजीला, सीताई साहेब सोबत होत्या मायबाप. एवढीच क्लिप काढा आपली, नितीन दादा कळू द्या त्या महाराजापर्यंत जाऊ द्या आपली क्लिप. काय प्रभू रामचंद्रजीची महाराज भक्ती असेल, काय प्रयत्न असतील मायबाप. वनवास घडला होता, वनवास घडल्याच्या नंतर माझे प्रभू रामचंद्राच्या सोबत सीताई साहेब होत्या. सीताई साहेब म्हणतात, मालक काळजी करू नका, वनवन पायानं भटकू आपण, त्या पोटाचा उदरनिर्वाह करू, शिर्या भाकरीचे कुटके आपण खाऊन भरण पोषण करू मायबाप, काळजी करू नका मालक तुम्ही. इज्जतदार पत्नी असेल ना मायबाप, संघर्षाच्या काळामध्ये इज्जतदार मालकाला म्हणेल आपल्या, मालक काळजी करू नका, आली असेल यंदा गारपीट, झाला असेल यंदा पाऊस, झाली असेल यंदा कोणत्याही प्रकारची हानी झाली असेल आपल्या संसारामध्ये, काळजी करू नका मायबाप. मालक नसलं दिवाळीला तेल लागतं, आपण पाणी टाकून दिवाळी साजरी करू मायबाप. ती इज्जतदार मायमाऊली अंतःकरणातला भाव शुद्ध करून सांगते, मालक गळ्याला गळफास लावून इज्जतदार बाप कधीच मायबाप फाशीचे स्वप्न पाहत नाही. एक इज्जतदार मुलगी आपली 5 वर्षांची 10 वर्षाची बाबाला म्हणते, बाबा काही झालं तरी चालेल, फक्त तुम्ही फाशी घेऊ नका मायबाप. आणि शेतकऱ्यांना का फाशी घ्यायची मायबाप? जे 25-25, 30-30 लाखाचे घोटाळे करतात ती फाशी घेईन. आता तुमच्यावर कर्जच किती? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, याच्यापेक्षा मोठं काहीच नाही ना. ते शेतकरी असेल ना मायबाप, फक्त भक्ती एकनिष्ठ असली पाहिजे, भाव एकनिष्ठ असला पाहिजे. प्रभू रामचंद्राच्या सीताई साहेब पत्नी होत्या मायबाप, त्याला वनवास स्वीकारावा लागला, त्यांना त्याग करावा लागला, त्यांना अडचणी आल्या. आपल्याला थोड्या जरी अडचणी आल्या संसारामध्ये तरी आपण पांडुरंगाला म्हणतो, हे देवा. लोक महाराज काय मागतील देवाला काय सांगता येत नाही. भागवत बाबा, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, माझ्या मुलीचं लग्न होत नाही. पण हनुमंतरायाकडे गेली की लोक म्हणतात, सांगा ना माझ्या मुलाचं लग्न कधी होईल? तोच ब्रह्मचारी ना, त्याला कसं विचारता तुम्ही? त्याचं नाव सुंदर घ्या मायबाप. जेवढे हनुमंतराय सुंदर आहेत मायबाप, तेवढं नाव सुंदर आहे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, एक मुखानं बोला. भागवत बाबा 7 दिवसात तुमचे इथले लोक एवढे जरी म्हणले तरी आपल्या सप्त्याचं सार्थक आहे. विठ्ठल विठ्ठल. वनवास घडला होता प्रभू रामचंद्रजी सोबत आहे, त्यावेळेस केवट म्हणतो, देवा एकच युक्ती करू शकतो मी, तुमचं पात्रामध्ये एक पाय ठेवा, त्या पात्राचं पायाचं मी औक्षण करतो, औक्षण केल्याच्या नंतर परत दुसरा पाय ठेवा, त्या पायाचं औक्षण करतो मी. 1 तास प्रसंग चालला होता मायबाप. तो केवट प्रभू रामजीला विचारतो, देवा 1 तासापासून प्रसंग चाललाय. त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी म्हणतात, केवटा अरे 1 तासापासून प्रसंग चाललाय, दिवस मावळत चाललाय, मला गंगेच्या या काठावरून गंगेच्या पलीकडच्या काठावरती जायचंय मायबाप. जाजेमध्ये बसल्यानंतर, नावेमध्ये बसल्यानंतर प्रभू रामचंद्रजी प्रश्न विचारतात, केवटा खरंच माझ्या पायाने खरंच ती का एक स्त्री होऊ शकते का रे? प्रभूजी कसली स्त्री आणि तुमचा कसला पाऊल लागणार हो? तो एका ऋषीचा श्राप होता, तुमच्या पायाने त्याचा उद्धार होणार होता. मग केवटा 1 तासापासून माझ्या एका पायाचं औक्षण करतोय, परत दुसरा पाय घेतोय, परत त्या पायाचं औक्षण करतोय. मग काय केलंय तू? अहो योगी ध्यान करतात त्यांच्या स्वप्नामध्ये मी नाही, साधक कर अंतःकरणातला भाव जागृत करून पंढरपूरच्या कार्तिकीच्या सोहळ्याला जातो, त्यांच्या स्वप्नामध्ये मी नाही. साक्षात विश्वाचा मालक माझ्या समोर आलाय. हे मी काय केलं असेल तर फक्त आलेल्या संधीचं सोनं केलंय. एवढी जरी भक्ती केली ना मायबाप तरी विश्वाचा मालक प्रसन्न होतो. पण परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थामध्ये बंधन आहेत मायबाप. परमार्थामध्ये आली तर पवित्र तुळशीची माळ घालावी लागते, गोपीचंदन टिळा लावावा लागतो. पण परमार्थामध्येच बंधन आहेत का? असं नाही मायबाप. संसारामध्ये पण बंधन आहेत ना. प्रत्येकाला असं वाटतं भागवत बाबा माझ्या मनासारखं मला जगू द्यावं. बरं परमार्थामध्ये बंधन आहेत का अक्षय दादा? असं नाही. आता मुलीला पण वाटतं सासून माझ्या मनासारखं जगू द्यावं आणि सासूला वाटते माझं ऐकावं. बरं सासूलाही वाटतं मी जसा पदर घेतला तसं माझ्या सुनं नाही घेतला पाहिजे. पण महाराज सासू पण एवढी आडेली हो, असाच तांब्या पडेल असते असा. आणि याची भांडणं काही लई मोठी नाहीत महाराज. काय विषय सांगतोय मी, त्यांची भांडणच कोणत्या कार्यालयात नेऊन ठेवा महाराज, असा तांब्या पडेल असतो. आणि पोरगा वारतून आलं की लगेच पोराला माय म्हणते, आणि बाळू पहाटपासून इथंच पडेल तांब्या, तू उचल ना, तुला काय लकवा होते काय?
हे इतकं भांडणं महाराज, काय जास्त त्या भांडणामध्ये हे नाही हो. बरं भांडणं तरी कोणचे आहेत महाराज तुमचे? बरं सुनाला असं वाटतं की मला माझ्या मनासारखं वागू द्यावं आणि सासूला वाटतं की माझ्या मनासारखं मला वागू द्यावं. याचं कारण सांगू तुम्हाला. बरं परमार्थामध्येच बंधन आहेत का? नाही हो महाराज, संसारात पण बंधन आहे. संसारामध्ये काय बंधन आहे महाराज? संसारामध्ये आपल्याला त्याग करावा लागतो, भक्तीच करावी लागते, तेव्हा कुठं संसार आपल्याला परिपूर्तीत जातो मायबाप. जसं परमार्थामध्ये आल्यानंतर तुम्हाला पवित्र तुळशीची माळ घालावी लागते, गोपीचंदन टिळावा लावा लागतो, पंढरपूरची वारी करावी लागते. ही परमार्थातली बंधन आहेत. पण संसारामध्ये काय बंधन आहे? संसारामध्ये पण बंधन. अक्षय दादा आता लग्न करायच्या अगोदर मुली अगोदर ठरवून घेतात, हे बघा मी तुमच्यासोबत लग्न करते पण तुमचे मायबाप आपल्यात राहणार, मग कुठे ठेवायचे? वृद्धाश्रमात. हे बघा मी तुमच्यासोबत लग्न करते पण तुमचा मोबाईल तुमच्याजवळ, माझा मोबाईल माझ्याजवळ, तुमचा पासवर्ड मी विचारणार नाही, माझा तुम्ही विचारायचा. बरं महाराज अपेक्षा किती वाढल्या. आता मी एका मुलीला सहज प्रश्न विचारला आमच्या गावातल्या, म्हणले दादा, म्हणलं बोल ना ताई, म्हणलं ताई तुला कशा मुलासोबत लग्न करायचं? म्हणे महाराज त्या मुलाचं निदान 1 कोटीची प्रॉपर्टी असली पाहिजे. म्हणलं बापरे 1 कोटीची? म्हणलं ताई 1 कोटीची प्रॉपर्टी नसली तर? म्हणे महाराज 50-50 लाखाचे 2 करील पण 1 कोटीची भरती करील म्हणे. एवढ्या अपेक्षा वाढल्या महाराज. बरं संसारामध्ये सुख तरी कोणचं आहे हो दादा? एका गावामध्ये नेमकंच एका मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर आता मुलं जास्त भानगडीत पडत नाहीत, ते मुंबईला, माझ्याकडे लक्ष द्या, विक्षेप नका करू. विठ्ठल विठ्ठल. आता मुलं जास्त भानगडीत पडत नाहीत मायबाप. 10 बाय 10ची रूम असते मुंबईमध्ये, ती मालकीन लगेच आपल्या मालकाला म्हणते हे बघा मी गावाकडे राहू शकणार नाही, मला शेतामधलं काम जमत नाही. थोडी शांतता राखा, थोडी शांतता राखा. हे बघा मी तुमच्यासोबत लग्न करते पण आपल्याला मुंबईला राहावं लागेल. आता पोर जास्त भानगडीत पडत नाहीत माय बाप. 8 दिवस लग्नाला झाल्यानंतर लगेच तो मुलगा मुंबईला निघून गेला आणि मुंबईला निघून गेल्याच्या नंतर थोडी शांतता राखा भैया. विठ्ठल विठ्ठल. मुंबईला गेल्याच्या नंतर आता 10 बाय 10ची रूम आहे, मुंबईमध्ये जागेची ऍडजस्टमेंट करावी लागते महाराज. त्या जागेमध्ये कसं असतं, आता 10 बाय 10ची रूम असली, त्याचमध्ये किचन, त्याचमध्ये संडास बाथरूम, त्याचमध्ये आपलं बेडरूम, त्याचमध्ये सर्व गोष्टी असतात मायबाप. मग 1 महिना लग्नाला झाला मायबाप. 1 महिना लग्नाला झाल्याच्या नंतर दोघेही पती पत्नी मायबाप त्या पलंगावरती बसले आणि विचार करायला लागले. दोघेही झोपले मायबापाने विचार करायला लागले. ती पती म्हणायला लागला का ग 10 बाय 10ची रूम आहे, आपण 2 रूम मध्ये ऍडजस्ट झालो पण आपल्याला एखादं लेकरू बाळ झालं तर होणं जाणं. संसार बघा कसा कडू आहे मायबाप. होणं जाणं काहीच नाही. बायको हुशार होती. बायको म्हणे काय काळजी करता मालक तुम्ही थोडे पलीकडे सरका, मी थोडी पलीकडे सरकते. होणं जाणं काहीच नाही बागोत बाबा. मग म्हणले का हो, आणि मुलगा झाला परत मुलगी झाली तर म्हणे काय काळजी करता मालक तुम्ही थोडी पलीकडे सरका, मी थोडी पलीकडे सरकते. बरं आता 2 वर थांबाव ना. मग म्हणे मालक आवळी जावळी झाले तर मग तुम्ही थोडी पलीकडे सरका, मी थोडी पलीकडे सरकते. मग म्हणे आवळी जावळी झाल्याने एखादा परत मुलगा झाला तर मग म्हणे तुम्ही थोडी पलीकडे सरका, मी थोडी पलीकडे सरकते. तो पलीकडे सरकायला गेला, पलंग तुम्ही थोडा उशिरा मोडला, असू द्या आता. बरं मग आता ह्यो पलंग झालेल्या मुलांना मोडला का न झालेल्या? मग न झालेले मुलं जर पलंग मोडू शकतील मग झालेले काय सप्त्यात वरंगणी देणार आहेत का? एवढा संसार कडू आहे मायबाप. आपण फक्त अभिलाषामध्ये जगतोय. संसार सुखरूप आहे, संसार सुखरूप आहे, संसार सुखरूप आहे. पण आज जे कार्य आहे ना मायबाप, हे सर्व तरुण मित्र मंडळांचं आहे. अगदी काही दिवसामध्ये पण बाबा सांगत होते, पूर्वी पण तरुण मित्र मंडळांनी एवढे तरुण आहेत ना मायबाप, निश्चित काहीतरी भाग्य आहे. आणि परमार्थामध्ये तरुणच शोभून दिसतो दादा. परमार्थामध्ये तरण्याचीच आपल्याला भाग्यता आहे मायबाप. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात.
भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरण्याचीच आवश्यकता आहे मायबाप. एखादे बाबा आपल्याला भेटतात मायबाप, पण आपण त्या बाबाला म्हणू बाबा आता माळ घातली पाहिजे. मग बाबाला विचारू आपण बाबा तुमचं काय वय? म्हणे बाबा 80 वर्ष. म्हणलं महाराज आता माळ घातली पाहिजे तुम्ही. नाही म्हणे आता माळ घातली असती पण दऱ्यासाठी कशाला पाठवता म्हणे. अशी लोक मेली भागवत बाबा की लोक म्हणतात तुळशीचे पानं आणा. तुळशीचे पानं नाही कोंबड्याचे पख आणा माय बाबा, अजिबात पाप लागणार नाही. अरे ज्यानं कधी पंढरपूरची वारीच केली नाही, ज्यानं कधी वारकरी संप्रदायाचं नामच मुखामध्ये घेतलं नाही माय बाप, एक सांगू मी तुम्हाला, माणसा इतका आविड जीवन जगणारा कोणताच व्यक्ती नाही. एखादा प्राण्याचे किती भाग्य आहे मायबाप. ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या त्या सोहळ्याला जे नंदीत मायबाप काय त्यांचं भाग्य असेल. लोक म्हणतात मांजर आडवी गेली की काम होत नाही. अहो ते मांजरीन जावं तरी कुठं, ती मांजर चांगली मायबाप, पण एक माणूस जर आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. एवढा अवघड विषय मायबाप. माणसा इतकी आविड जात कोणतीच नाही. सांगू तुम्हाला, हा देह भेटलाय ना मायबाप, त्या परमार्था स्वरूपाच्या ठिकाणी लावा मायबाप. भक्ती करा, समर्पण करा, प्रेम करा. विश्वाच्या मालकाकडे सोजवळ अंतकरण घेऊन गेले ना मायबाप, निश्चित विश्वाचा मालक कृपा केल्याशिवाय राहणार नाही. का हो महाराज, संताच्या पायावरती का विश्वास ठेवायचा हो? प्रत्येक संसारामधला झाल्या येणे शक्ती नाक डोळे गळती सांडून या पळती रांडापोरी. प्रत्येक व्यक्ती मायबाप स्वार्थापोटी प्रेम करतो. मग निस्वार्थ प्रेम करणारं पात्र कोणचं? अभंगाचं प्रथम. खूप सुंदर आहे मायबाप. आता वन्स मोर झालं पाहिजे एवढं सुंदर म्हणल्यावर. आता पकवत नका वाजवा, दोघंही एक एक कडवं म्हणा, थोडं म्हणा. आता ही मंडळी रोज रोज भेटत नाही महाराज, आमच्या भेटी होत नाहीत कितीतरी दिवस. कीर्तन मला रोजच आहे, रोजच लोक आहेत. थोडं म्हणा भगवत महाराज, नारायण महाराज, एक एक कडवं म्हणा.
संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी क्या बात है हा माझा काळी बात. विश्वास जय हो. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावनास झालो त्याचा. सर्व भावनास झाला त्याचा सर्व भावनास झाला त्याचा वा 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 टाळी वाजवा एकदा. एवढं सोपं आहे का हो महाराज? आज त्या नारायण महाराजांचा कावा चिपकतोय, किती थंडी आहे महाराज. एवढं सोपं नाही का? 90 मारणं इतकं सोपं आहे काय? असं काय नाही बघा बरं. एवढं सुंदर आहे मायबाप. त्यागच करावा लागतो. निश्चित काहीतरी कृपा आहे त्यांच्यावरती मायबाप. आपण भक्ती करत नाही का? आपण भक्ती करतो. ऐका, तुम्ही भक्ती करता. थोडा आवाज पकवा त्याला आता. आपणही भक्ती करतो मायबाप. नितीन भाऊ, आपणही भक्ती करता, तुम्ही भक्ती करता, मीही भक्ती करतो मायबाप. पण भक्तीच्या स्वरूपामध्ये फक्त नित्य अंतकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे. सर्वच जण भक्ती करतात मायबाप. ज्यावेळेस तुम्ही त्या कर्नाटकला जाताना मायबाप, त्या ठिकाणी बाळूमावावरती काही साधकावरती प्रेम करणारी मंडळी मायबाप. ती मंडळी ज्यावेळेस गेलो ना महाराज त्या आदमापूरला, मी थोडा आवाज जरा आता. त्या आदमापूरला गेलो ना मायबाप, तर किती सुंदर नाम आहे माझ्या बाळूमामाचा. आहे का? हो बाळूमामा बैदब बैदब त्यानं मेंढा केलं पैदब पैदब. बाळूमामा बैदब 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 हो बाळूमामा बैदब बैदब त्यानं मेंढा केलं पैदब पैदब. हे बाळूमामा बैदब 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 रुद्राचा अवतार राहतो आत्मापुरात रुद्राचा अवतार राहतो आत्मापुरात उधळूनी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा उधळूनी भंडारा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार तिचे रूप मनोहर त्याला सोन्याची किनार बाळूमामा बैदब बैदब त्यानं मेंढा केलं पैदब पैदब. हो आत्मापुरात बाबाच्या गावात ढोल वाजतो. श्री संत बाळूमामा महाराज की ढोल वाजतो मामाचा जमिना गाजतो. 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 हो दिसती पांढर बाळूमामाची मेंढर दिसती पांढर बाळूमामाची मेंढर. हो लागली आता मुलग उंटल पामुलग लागली आता मुलग उंटल पामुलग. हो मामा तुम्ही येणं केलं हो. हो मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येणं जीवाचं सोनं झालं या. तुमच्या येणं जीवाचं सोनं झालं या. जीवाचं सोनं झालं हो. तुमच्या येणं जीवाचं सोनं झालं हो. लागली आता मुलग उंटल पामुलग
मामा तुम्ही येणं केलं हो मामा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येणं जीवाचं सोन झालं या 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 ओ भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा गे भिंगा ग बाई भिंगा ओ हो नको 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 गे भिंगा गे नको 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 गे भिंगा नको 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 गे भिंगा गे नको 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 गे ओ भिंगा 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 ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा ओ दाताच्या दातून घ्यारा गुणे सुया घे होत घे दाताच्या दातून घ्यारा गुणे कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये दाताचं दातून घ्या ग खुजी दाताचं दातून घ्या ग खुजी कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये कुंकू घ्या कोणी काळामध्ये भजनी लागा देवन मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी एका जनार्दनी आंबा उभी करते कधे 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 ओ उधो बोला 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 बाई माऊलीचा उधो बोला उधो बोला उधो बोला बाई माऊलीचा उधो बोला बाई माऊलीचा उधो बोला उधो बोला उधो बोला बाई माऊलीचा वाटाळी वाजवायचा भागवत बाबा कीर्तनामध्ये आंबाबाईची गाणी जास्त नाही म्हणली पाहिजे एखाद्याची आंबा जर अंगात आली तर काय करायचं तिला धरावं का कीर्तन करावं खूप अवघड आहे हो महाराज त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे त्या भगवंताचं प्रेम केलं पाहिजे मायबाप का असं सांगतोय महाराज तुम्हाला असा फवारा असला म्हणजे लोकायला झोप येणार नाही एक सांगू का मायबाप तुम्ही भक्ती करता आणि मीही भक्ती करतो मायबाप त्या भक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे आपली भक्ती कशी मायबाप आपण सप्त्याला जरी आलो मायबाप तर काही लोक म्हणतात काही म्हणा आपण सप्ताह चांगला आहे पण मंडप थोडा हलकाचे काही लोक म्हणतात मंडप चांगला आहे पण सिस्टीम हलकीची काही लोक म्हणतात वादक चांगला आहे पण गायक चांगलेच नाहीत काही लोक म्हणतात गायक चांगले पण वादक चांगलाच नाही अहो दादा याच मुखानं तुम्हाला चांगलं बोलायचं याच मुखानं तुम्हाला लोकांना चांगलं म्हणायचं याच मुखानं तुम्हाला वाईट म्हणायचं पण आपलं कसं झालं महाराज एखाद्या घराची वास्तुशांती झाली महाराज एखाद्याच्या घराची पीओपी केली असेल त्यानं आपल्याला त्याच्या घर भरणी असेल त्याच्या वास्तुशांतीला आपल्याला बोलवलं बाबा त्यानं आपल्याला सुंदर प्रवीण बाबा त्याला आपल्याला बोलवलं आपण तिथं गेल्याच्या नंतर म्हणलं पाहिजे दादा किती सुंदर घर बांधलं
बांधलो तुम्ही हे बघा तुम्ही बांधलं तुमच्यासारखं आमचं एक दिवस व्हावं बरं. कधी गोगावला कीर्तनाला आलो, कधी तिकडे आंध्रुडला आलो तर भागवत महाराजांच्या घरी चहा घेता येईल एवढं सुंदर घर बांधलं तुम्ही असं म्हणलं पाहिजे महाराज. पण एखादा माणूस तिथं जाऊन काय म्हणाल, पीओपी जमली नाही आणि लाईटच जमली नाही आणि फडची जमली नाही. अरे त्या संडासाच्या दरवाजाला बाटली लावून बसावं लागतं रे, त्याला कडीची व्यवस्था करून घे तेवढी. तर आपलं कसं आहे महाराज, आपण तर्क काढणं आणि वितर्क काढण्यामध्ये खूप पटा येते महाराज. एखाद्या व्यक्तीने गाडी घेतली असेल महाराज, गाडी घेतली तर आपण म्हणलं पाहिजे सुंदर गाडी घेतली हो, तुमची आली कधी मध्ये आम्हाला जर काम पडलं आम्हाला कीर्तनाला नेता येईल. पण तो लगेच त्याला म्हणाल हप्त्यावर घेतली, हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, घेणं मी नाही महाराज, कशानं का घेऊ. पण याच मुखानं तुम्हाला चांगलं बोलायचं. बोलो ऐसा बोले, बोलो ऐसा बोले, ऐसा बोलो, बोलो ऐसा बोले, हाँ बोलो ऐसा बोले, बोलो ऐसा बोले, बोलो ऐसा बोले, बोलो ऐसा बोले. बोलो ऐसा बोले, ऐसा बोले, बोलो 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 ऐसा बोले, ह्याच तोंडाने तुम्हाला चांगलं बोलायचं माय बाप. हे का हिंदी कवीचं मारवाडी भजन खूप गोडे आहे का. हो मिठू मिठू बोलदार काय बिघडे, मिठू मिठू बोलदार काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे, मिठू 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 बोल थारो काय बिघडे, मिठू मिठू बोल थारो काय बिघडे. समजलं नसेल तर गोड 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 बोल तुझं काय बिघडतंय, धीरे धीरे बोल कोई सुनलेगा. असं नाही म्हणायचं बरं आपल्याला. थोडं जर सुंदर म्हणलं ना मायबाप, त्यात भगवंताचं नाम खूप सुंदर आहे. आता मी तुम्हाला माय मावल्यानो एका तासापासून तुम्हाला काही त्रास दिला का, अजिबात नाही. आता थांबा 5 मिनिटांनी सर्वांनी हातोरी करा. विठो बार कुमाय, हो बार कुमाय, पुरुष म्हणतील नंतर महिला म्हणतील. हो श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. हो श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. नाही तुमचा आवाज काहीच नाही महाराज, आमच्या माता माऊल्यांचा आवाज बघा. नामदेव जनाबाई, असं म्हणल्यावर आपली सीट पडल ना हो. निवडणुकीला आश्वासन दिलं मी, थोडा आवाज वाढवा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, 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 नामदेव जनाबाई. कोपऱ्यातल्या आजी म्हणत नाही. आता सर्वांनी हातोरी करायला. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेल तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा,
विठ्ठल पांडुरंगा 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 तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा सर्वांच्या चरणी माता माता ठेवायचा. अभंगाचा भाव असाच असेल असं काय नाही मायबाप. आणि एक तुम्हाला सूचना आहे मायबाप, इतक्या वेळ एका तासापासून तुम्ही बसताना मग 2 मिनिटं फक्त सूचना होईपर्यंत सर्वांनी थांबायचं आहे. प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा मायबाप. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा मायबाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा मायबाप. थोडं विक्षेप करू नका मायबाप. तरुण मित्रमंडळी तुमच्यावरती सप्ताह असतो बरं, थोडं लक्ष द्या माझ्याकडं. छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतला पाहिजे मायबाप. संभाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घेतला पाहिजे दादा. महाराणी ताराबाईचा आदर्श घेतला पाहिजे. काय याचं कारण सांगू दादा, ज्या लोकांनी या स्वर्गासाठी रक्त सांडलंय, आपल्या रक्ताची आहुती दिली मायबाप, ते रक्त ज्यावेळी सळसळतं ना मायबाप, छत्रपती शिवराय विचार करत असतील, अरे हाच का तो महाराष्ट्र. माझ्या महाराष्ट्रामध्ये 3.5 वर्षाच्या लेकरावर बलात्कार व्हायला मायबाप. अरे एवढा खालावेल आपला धर्म स्वप्नात सुद्धा पूर्वजांनी विचार केला नसेल मायबाप. इज्जतदार मुलगी मायबाप एका बापाची, सदरा घातलेला बाप आहे मायबाप. आता काही दिवसापूर्वी 3.5 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला मायबाप. एवढा खालावेल आपला धर्म. अरे प्रभू रामचंद्रजी विचार करत असतील, हेच का रे माझं राज्य आहे मायबाप. कोणाशी वैर करतात दादा, सख्या भावाशी, सख्या बहिणीशी कोणाशी मत्सर करू नका मायबाप. कोणाशी कपट करू नका दादा, कोणाशी कपट करता हो. सख्या भावाचाच तुम्हाला इज्जतदार आणि हक्काचा दरवाजा वाजवण्याची संधी मायबाप. रात्री बेरात्री 1 वाजता 2 वाजता तुमचं काहीतरी दुखत असेल ना मायबाप, एखादी आहुती तुमच्यावरती गावात आली असेल मायबाप, फक्त वार सोसणारा तुमचा इज्जतदार भाऊचे मायबाप. त्या भावाच्या बापाच्या कधीच विरोधात जाऊ नका मायबाप. 2 लोक सांगत असतील तुम्हाला, अहो काळजी करू नका,
तुमचा भाऊ तुमच्या सोबत नसेल, पण काळजी करू नका, प्रत्येक तुमच्या सुखामध्ये मी तुम्हाला सोबत देईल मायबाप. फक्त तोंडापुरतं न प्रेमापोटी लोक तुम्हाला म्हणतात मायबाप. कोणाशी वैर करता, कोणाशीच वैर करू नका मायबाप. तुम्हाला हात जोडून माझी विनंती मायमावल्यांनो, पैशाच्या अभिलाषी पोटी घरातली सोन्यासारखी माणसं कमवू नका. सासूनं थोडं जरी बोलणं बदललं ना मायबाप तरी नातू सुसंस्कारिक होतात बरं. थोडं जी मुलगी ना मायबाप सुनन जर थोडं सासूला आपल्या आईप्रमाणे बोलली ना मायबाप तर निश्चित तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. सासूनं पण म्हणा ना मायबाप माझी मुलगी म्हणून, मग ती इज्जतदार लेकाचं लेकरू मायबाप ज्यावेळेस तुमच्या घरी येतं ना मायबाप, अरे जी मुलगी आपल्या 20-25 वर्ष बापाच्या सानिध्यामध्ये राहतं मायबाप, त्या मुलीची आई जशी तिला सांभाळते मायबाप, तसंच जर सासूनं प्रेम लावलं ना मायबाप तर निश्चित ती इज्जतदार मुलगी तुम्हाला पण तुमच्या माय म्हणून सांभाळ करेल मायबाप. पण आपलं कसं झालं मायबाप, आपण कोणत्या गोष्टी म्हणजे तर्क करायला लागलो मायबाप. प्रभू रामचंद्राच्या ज्यावेळेस वडिलाचा मायबाप एक केस पांढरा झाला होता मायबाप, तर राजगादी प्रभू रामचंद्राला देऊन टाकली होती. आता मथऱ्याच्या मसनात गौरा गेले तरी गादी सोडा वाटत नाही. तो पोरगा तरी कुठं जाणार आहे मायबाप, मोह सुटला पाहिजे. किती दिवस मोह करता मायबाप, कोणाशीच वैर करू नका. ऐका, वैर करुणी कुणासी राग धरून मना, वैर करुणी कुणासी राग धरून मना, माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विना जीवा दुःख देतो. कोणाशी वैर करता दादा, नका वैर करू कोणाशी, नका कपटपणा करू मायबाप. आणि एखाद्या व्यक्तीची तुम्हाला काहीतरी माहिती नसेल ना मायबाप, त्याचा कितीही अपप्रचार केला ना मायबाप तर प्रचार होणार नाही दादा. अरे सोनं कधी पण महाराज चमकणारच आहे. चांदीनं किती जरी म्हणलं महाराज की मी सोन्याच्या अभिलाषा करू शकतो, सोन्याविषयी काही सांगू शकतो, नाही मायबाप, सोनं ते सोनंच राहू शकतं. म्हणून प्रत्येक मायमाऊलीने आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या मायबाप. योग्य संस्कार देण्याचं काम फक्त मायमाऊलीनं तुमच्या हातामध्ये. हे बसलेले इज्जतदार बाप आहेत ना मायबाप, हे फक्त पैसा आणू शकतात, पण घरामध्ये आपल्या मुलीला आणि आपल्या मुलाला मायबाप फक्त योग्य संस्कार आणि योग्य दिशा देण्याचं काम फक्त तुम्ही करू शकता मायबाप. अरे तुमच्याच खुशीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय, तुमच्याच खुशीमध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा जन्म झालाय, तुमच्याच खुशीमध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झालाय मायबाप. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती, प्रत्येकाने आपल्या गायची सेवा करा, प्रत्येकाने आपल्या धर्माची सेवा करा, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा मायबाप. प्रत्येक जण आईचं वर्णन करतोय मायबाप, प्रत्येक जण आईचंच वर्णन करतोय. त्या आईचे जेवढे उपकार आहेत मायबाप तेवढेच बापाचे उपकार आहेत बरं. त्या बाप ज्या वेळेची पात्र आहे ना मायबाप कधीच समाजासमोर आलं नाही दादा. थोडं लक्ष देता का माझ्याकडं? माझं काय ना रोजच कीर्तन आहे आम्हाला, पण आमचे भागवत बाबा म्हणले थोडं 10 मिनिटं लांबव म्हणले महाराज, खूप आवाज बसला. रोजच कीर्तन चालू आहे भागवत महाराज ही मंडळी मायबाप. असं असल्यानंतर आम्ही 10 मिनिटं लांबवतो, नाही तर काय आमचं शेत पेरायच्या अगोदर पगार ठरलेला असतो. असा काही विषय नाही ना महाराज, फक्त थोडं माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा मायबाप. एक तरीशी म्हातारी मला म्हणलेली म्हणे भागवत बाबा म्हणे कसं काय चालतं म्हणे महाराज तुमचं, मस्त चांगले कपडे, चांगलं बोलणं, सर्व गोष्टी चांगल्या हे करतात म्हणे. आमचं तर एवढी शेती असून म्हणे आम्ही शेतामध्ये कधी पेरतो म्हणे, 12ही महिने वाट पाहतो, कष्ट करतो, सर्व हे करतो. म्हणलं महाराज तुमच्या ना आमच्यात फरक आहे ना, आमचं 9ला पेरलं की 11ला उगवतं. तुमचं उगवल कधी, मार्केटमध्ये येईल कधी, त्याला भाव कधी लागल, पण इथं भाव लागण्यासाठी पण खूप प्रयत्न करावं लागतात बरं. एवढं सोपं नाही मायबाप. अंतःकरणातलं प्रेमच जागृत करावं लागतं. प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा मायबाप आणि निर्व्यसनी जीवन जगा मायबाप. व्यसनापासून दूर राहा माझी सर्वांना हात जोडून विनंती मायबाप. एका इज्जतदार मायमाऊलीचा चांगला संस्कार मायबाप, तो संसार असतो, तो संसार उद्ध्वस्त फक्त एका व्यसनी मुलामुळं आणि व्यसनी बापामुळं होऊ शकतं. माझे हात जोडून विनंती मायबाप. रक्ताचा जो अंतःकरणातला एक थेंब असेल ना मायबाप, ती इज्जतदार मुलगीने इज्जतदार मुलगा म्हणतो ओ बाबा सोडा ना बाबा व्यसन. तुम्हाला माझी हात जोडून विनंती मायबाप. अनेक कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागले दादा, थोडं व्यसन पाळावं मायबाप, ते व्यसनापासून दूर राहा. किती अनेक कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागले मायबाप. एखाद्या मायमाऊलीचा पती दारू पित असेल ना मायबाप, एकच मायमाऊली असेल मायबाप, पण 3-4 लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिसकाटून घेऊ शकतो मायबाप. म्हणून माझी सर्व बापांना हात जोडून विनंती दादा, चांगले संस्कार लावण्याचं काम फक्त तुमच्या हातामध्ये. मग कधीतरी त्याग केला ना,
आपल्यासाठी नका करू मायबाप, पण जी लेख तुमच्या 18-20 वर्षापासून तुमचं घर सोडून जाणारे मायबाप तर आताच्या फोडासारखं जपलंय तुमच्या इज्जतदार बापानं. मास ज्यावेळेस मायबाप डॉक्टर सांगतोय तुम्हाला मुलगी होत नाही मायबाप, तेवढ्या वेदना सहन केल्या तुमच्या इज्जतदार मायमाऊलीनं मायबाप. मग थोडं बापान जर थोडे कष्ट घेतले ना मायबाप तर निश्चित तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. एखादी हवा येते मायबाप, जशी हवा जशी येते मायबाप तसा एखाद्याचा संसाराचा दिवा येतो आहे का. हो आज एकाएकी आली हवा, विझला आयुष्याचा दिवा. ती मायमाऊली आपल्या मालकाला म्हणते, ओ मालक नका ना पिऊ, माझी तुम्हाला हात जोडून विनंती मायबाप, व्यसन करू नका हो दादा. या व्यसनानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली. ती मायमाऊली आपल्या इज्जतदार मालकाला हात जोडते, ओ मालक नका पिऊ दारू. ती मायमाऊली एखाद्या देवाला गेली असेल ना मायबाप तर काहीच मागत नाही, फक्त देवाला एकच मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, पण आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, पण आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. काय म्हणते ती मायमाऊली ऐका मायबाप, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, पण आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. ऐका मायबाप, किती थाटात संसार चाललेला असतो. ती मायमाऊली देवाला म्हणते, देवा थाटात संसार चालला रे माझा, आणि एकाएकी माझ्या पतीला घेऊन गेला तू. हो आज एकाएकी आली हवा, विझला आयुष्याचा दिवा, हो होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, चिमन पिलानो कुशीत यावे, करील तुम्हावर छाया, काळजातल्या ममतेची धरील तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, जशी अमृताची धार, होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती मायबाप, निर्व्यसनी जीवन जगा दादा. आईचे उपकार सर्वांना कळले मायबाप, पण त्या बापाचे उपकार कोणालाच कळले नाही हो दादा. अरे माझ्या मुलाला नोकरी लागावी म्हणून रडणारी आई सर्व जगाला दिसली मायबाप, पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून अपेक्षा नसताना, कोणती इच्छा नसताना मायबाप, व्यवस्था नसताना, हैपत नसताना 25-25 लाख रुपये डोनेशन भरणारा बाप तुमच्याही लक्षात नाही आला आणि माझ्याही लक्षात नाही आला मायबाप. किती त्या बापाचे उपकार आहेत ऐका. हो माझ्या डोळ्यातला आसव कोणी मायेनं पुसताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझ्या इवल्या मुखात भरविला त्यानं घास, त्याच्या परम कष्टानं पण सदा मी सुखात, त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पाला उसाचा काढताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळा जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, मला कसं असं होत या, मला कसं असं होत या, कुणी बाबा म्हणताना, हुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना,
में माँ की जगाले सका कोई कह दे क्या होती है माँ माँ जैसी माँ होती है माँ कहा गए ममता भरे दिन कैसे कोई जिए माँ तेरे बिन ओ माँ तुझे मैं ढूंढूं कहा माँ के बिना सुना है जहाँ कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे क्या होती है माँ माँ जैसी माँ होती है माँ म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा धर्माची सेवा करा ऐका आत्ता जे आईचं गाणं म्हणतोय मी हे गाणं कोणाचीच कॉपी नाही स्वतः गाणं तयार केलंय मायबाप आणि त्या म्हणलं पाहिजे ना भागवत बाबा आपण दुसऱ्याचे म्हणतो कधीतरी आपलंही म्हणून नाही मायबाप पण निश्चित काहीतरी ज्ञानोबराची कृपा झाली असेल मायबाप याच गाण्याच्या कॅसेट काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील भागवत कथेच्या कॅसेट असतील हे गाणं स्वतः सुंदर मीच तयार केलंय मायबाप याची चालही माझी आहे आणि स्वतः गाणंही मीच रचले ऐका हो आई तुझी मला ग चाहूल लागली हो राहावे ना मन आता धीर सुटला राहावे ना मन आता धीर सुटला हे ना ग माझी आई ये ना ग माझी आई आई तुझी मला ग चाहूल लागली हो राहावे ना मन आता धीर सुटला युल्या युल्या पाखराची माया कळली नाही जगाला सावली निघून गेली पडलो मी उन्हाला हे ना ग माझी आई हे ना ग माझी आई आई तुझी मला ग चाहूल लागली हो राहावे ना मन आता धीर सुटला स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई वाचुनी पोरवे गळी नाती तुटली फार मायेचा मावळला धार प्रत्येक आपल्या आईवडिलाची सेवा करा धर्माची सेवा करा मायबाप किती सुंदर आहे नियोजन आपल्या सप्त्याचं मायबाप जेवढे गायक सुंदर आहेत मायबाप तेवढेच वादक सुंदर आहे हा पखवात वाजवण्यासाठी मायबाप खूप प्रयत्न करावे लागतात आमच्या अक्षीदादा थोडं वाजवून दाखवते तुला टाईम झाला पण ही मंडळी भेटत नाही मायबाप आणि ते आपल्याच माणसाला म्हणू शकतात थोडं वाजवा माझ्या लक्षात नाही हां हां आता तुम्ही व्यसन करून काच सुपारी पानाचं व्यसन करताना तुम्ही ते व्यसन करून तुम्ही मंडपामध्येच थुकता मायबाप पण तुमच्या मुखामध्ये जे व्यसन आहे ते आमच्या हातामध्ये व्यसन आहे मायबाप साक्षात माझ्या ज्ञानोबराची कृपा आहे का पान 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 सुपारी 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 कात 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 सुना सुना कात 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 सुना सुना पान सुपारी कात सुना सुना इकडे जाऊन तिकडे जाऊन तू इकडे जाऊन तिकडे जाऊन तू इकडे जाऊन तिकडे जाऊन तू इथं नको तू फक्त मंडपाच्या दारी एवढं सोपं नाही हो माय बाप
यासाठी त्यागच करावा लागतो, भक्तीच करावी लागते. एवढी सोपी नाही हो मायबाप. किती दिवस आमच्या आकाशदादा सोमटकरनी कितीतरी दिवस पकवादावरती थाप टाकली असेल मायबाप. प्रयत्न पोरं रडतात महाराज, ते बोल बसून एवढं सोपं नाही हो दादा. हे आता भागवत बाबा झालं, मी झालं, नारायण महाराज, आम्हाला नैसर्गिक गायन असल्यामुळे सोपं आहे महाराज. पण जे पेटीवरती रियाज करतात रडतात महाराज, पुढे एक राग बसत नाही. पण राग बसला तर आपल्याला राग म्हणता येईल, दुसऱ्यानं पुढे चाल म्हणली तर मागं म्हणता येत नाही. कुठं हे प्रॉब्लेम महाराज. पण निश्चित काहीतरी भाग्य मायबाप, निश्चित काहीतरी तुमचं पुण्य. खूप सुंदर नियोजन केलं. आमच्या शिष्टीमुळे जरा टाळी वाजवा बरं एकदा. दादा एवढं वर्णन केलं, अगोदर मंगल कार्यालय ठरवलं नसतं काहीतरी कमी झालं असतं असं वाटते मला. त्या दिवशी शेलगावला पण साऊंड सिस्टीम होती तुमची, अशीच 3 तारखेला एकदा थोडी लावा फक्त बरं का. खूप सुंदर साऊंड आहे मायबाप. बघा ना, अगदी सामान्य कुटुंबातला मुलगा आहे महाराज, आमले कुटुंबातला. पण बघा ना काय कला आहे त्यांच्याकडे. जो गायकाला जो बेस लागतो, जो ट्रबल लागतो, ज्या चालीला जो आवाज लागतो, जो पखवादाला आवाज लागतो, अगदी योग्य पद्धतीनं महाराज त्यांनी हे लावले. आणि हे काय अंडू पांड्याचं काम नाही महाराज. हे सुगरणबाईच फक्त स्वयंपाक चांगला करू शकते. एवढं सोपं नाही दादा. हे साऊंड किती मोठा असू द्यावं दादा, लावणारा योग्य रीतीने असला पाहिजे. घर किती मोठं आहे याल नवल नाही महाराज, घर योग्य पद्धतीने चाललं पाहिजे याल नवल आहे. चालली सेवा सर्वांच्या चरणी माझा माता ठेवतो. जे काय बरोबर असेल ते फक्त सद्गुरू झोक महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे, ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्व मायबापांचा मला दर्शनाचा योग प्राप्त झाला, असे आदरणीय आमचे भागवत बाबा असतील, भागवत बाबांच्याही चरणी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी सर्वच मंडळी असेल, काही डोणगावरून मंडळी आले, आमचे मामा असतील, मामी असतील, सर्वांच्या चरणी माझा माता ठेवतो. आमचे माझ्या समवेत आलेले आदरणीय आमचे नारायण महाराज काळे असतील, त्यांनी सुंदर असं गायन केलं मायबाप. आदरणीय आमचे भागवत बाबा असतील, आमचे ज्ञानेश्वर माऊली असतील, आमचे दादा असतील, आमचे भागवत बाबा असतील. काय बाबांचं नाव? दिगंबर बाबा असतील, कडूजी बाबा. तुमचं नाव काय? बालू महाराज. आता मला वयानुसार ध्यान राहत नाही बरं, म्हणून थोडं नाव घ्यायचं राहिलं. असं काय नाही महाराज, खूप सुंदर आहे मायबाप. तुम नाम की नाही, तुम हरी नाम की प्रेमी मायबाप. या वृत्तीवर माणसानं जीवन जगलं पाहिजे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी माझा माता ठेवतो. आमची मुलं असतील मायबाप वारकरी शिक्षण संस्थेतले, आता सूचना होईपर्यंत कोणी जागावून उठू नका, थोडं थांबा, 10 मिनिटं बसा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.